नमस्कार. आज आपण बघतोय घराच्या आवारातील बाग. तर ही बाग आपण छान सुंदर बघणार आहोत. या बागेमध्ये काय काय आपण लावलेलं आहे आपल्या आवारामध्ये. फुलं आहेत, तुरीचे दाणे शेंगा आहेत, छानपैकी फोटो वगैरे काढलेले आहेत, पपईचे झाड वगैरे आहेत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण खूप मजेशीर होणार आहे. हा व्हिडिओ छान मजेशीर होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शेवटी महिलांचा छानपैकी ग्रुप आहे, पार्टी आहे, एन्जॉयमेंट आहे आणि थोडंसं काही गमतीशीर गप्पा आहेत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. तर आता मग बघूया आवारातील बाग काय काय आहे आपल्या बागेमध्ये. आता आपण बघूया पहिलं पपईचं झाड. तर पपईचं झाड आहे घराच्या पुढेच लावलेलं. तर खूप छान छोटंसंच आहे, जास्त मोठं झाड नाही आहे. तर खूप भरपूर पपयाला लागलेले आहे. काही पिकलेले आहे, काही मुलांनी तोडून खाल्ल्यात आणि काही कच्च्या आहेत. तर अशा भरपूर पपयांची त्याला लागलेल्या होत्या. तर त्यातल्या काही आम्ही तोडल्या, काही आहेत. आणि आता पण दुसरं झाड बघूया आतमध्ये. तर थोडं खाली गेल्यानंतर तर इथे टोमॅटो छोटंसं एकच रोपटं असं लावलेलं होतं. तर त्याला छान टोमॅटो आली होती, लाल टोमॅटो मुलांनी काढून खाऊन पण घेतली होती. तर हिरवी टोमॅटो छोटी छोटी छान आणि मस्त खूप सुंदर झाड असं एकच झाड होतं ते टोमॅटोचं आणि त्याला भरपूर टोमॅटो लागलेली होती. तर अशा प्रकारे आपण आता नेक्स्ट बघूया दुसरं झाड कुठलं आपल्याला, ते मी तुम्हाला दाखवते. छान ही हिरवी टोमॅटो आलेली आहे. तर ही 2-3 दिवसांनी परत लाल होतील. तर आपण आता आतमध्ये जाऊया परत दुसऱ्या साईडला. तर तिथे आम्हाला भरपूर अशा तुरीच्या झाड लावलेले होते. त्यात भरपूर अशा भरून अशा आलेल्या त्या तुरी शेंगा लागलेल्या त्या सगळ्या झाडांना. त्या शेंगा आम्ही तोडायला गेलो आतमध्ये. हे बघा भरपूर दाणे भरून होते असे छान. काही तयार नव्हते, काही तयार झालेले होते. तर अशा प्रकारे आम्ही आतमध्ये तुरीच्या शेंगाचे झाडांमध्ये घुसलो आतमध्ये आणि तुरी शेंगा हे तोडू लागले.
आता पण तर बघितले आपण छान वांग्याचं झाड, पेरूचं झाड, पपयांचं झाड, तर असे भरपूर झाडं तिथे लावलेली आहेत. फुलांची आहेत, फळांची आहेत. आणि ते पुढे तुम्हाला दाखवणार आहेच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि हे बघा आता पपयांचं झाड स्टार्टिंगला पण दाखवलं, पण हे पण आज दुसरं झाड आहे. तर खूप पपया लागले आहे, काही पिकलेले आहेत, तर ते आम्ही तोडणार आहोतच. तर लिंबूचं झाडसुद्धा आहे. हे बघा लिंबू आम्ही खाली पाडतो, काही पिकलेली लिंबू. तिथे पडला बघ तिथे. हलवा हलवा एकदा. तर अशा प्रकारे आम्ही लिंब वगैरे तोडत होतो. वहिनी आमचे झाड हलवून पिकलेले लिंब पाळत होते, मुलं काठीने काही पाळत होते, तर काही गोळा करत होते. तर असं गोंधळ सगळ्यांचा चाललेला होता. आणि छानपैकी आम्ही त्यात मध्ये कुत्रा आमचा मोती सारखं मध्ये मध्ये करत होता. सगळ्यांच्या पायावर पोळे, अंगावरती उड्या मारत करत होता. आणि सगळं लिंब अशी गोळा केलेली होती. बघू तोडली का? चिपकन होतं. पडचा काही चालेल तिकडे. तोडून घ्या. ते वरती पाना किती मोठी आहे, पण ती टिकतच नाही. ती खूप मोठी आहे, मस्त आहे पण ती. हे आहे सोपीचं झाड, जी आपण बडीशोप आहे, जी आपण नेहमी आपल्या खाण्यामध्ये असतं, आहारामध्ये आपण घेतो. तर ती बडीशोपीचं झाड कसं असतं बरेच लोकांना माहिती नसतं. हे बघा मी तुम्हाला दाखवते. तर ते आहे बडीशोप, छान लागलेली होती. आणि मुलं वरती पत्र्यावरती लिंब तोडत होती, ते छान उड्या मारत होती, नाचत होती वरतीच. आणि पिकलेली लिंब खाली फेकत होती. संपले संपले बोर. बोरं वगैरे सगळ्यांनी खाल्ली, म्हणून मुलांनी खूप गोंधळ घातलेला. तर परत त्यांना खायची होती, म्हणून आम्ही बोरं तोडायला परत चाललेलो आहे. तर हा आमचा मोती, तर तोही मागे लागला. तर तो सारखा मध्ये मध्ये येत होता मुलांच्या मागे मागे पळत, त्याला पण खेळायचं होतं. तर आणि आम्ही आता चाललो आहे बोरीच्या झाडाजवळ. तर तिथे पपया, बोरीचं झाड आणि थोडंसं तिथलासुद्धा आवार तुम्हाला मी दाखवते. हे प्रत्येकाच्या घराच्या आतमध्ये किंवा बाहेर कसं असतं, तर ते तुम्हाला बघायला मिळणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शेवटीसुद्धा खूप छानपैकी आपण पार्टी एन्जॉय करणार आहोत. तर आता चला आतमध्ये जाऊया आपण. तर हे आहे माझ्या बहिणीच्या मैत्रिणीचं घर. तर तिथे आतमध्ये त्यांनी छान बोरीचं झाड आहे, पपयांचं झाड आहेत. तर त्या स्वभावाला खूप सुंदर आहेत. आणि कढीपत्ताचं सुद्धा मोठं झाड आहे. तर हे आहे त्यांचं बाहेरचं आवार. तर आतमध्ये राईट साईडला घर आहे आणि लेफ्ट साईडला सगळीकडे छानपैकी झाडं, अशी वेगवेगळी झाडं लावलेली आहेत. बघा छोटंसं झाड आहे, पण पपया भरपूर अशा लागलेल्या होत्या. आणि खूप छान मस्तपैकी आम्ही एन्जॉय केलं. मुलांना पण खूप छान मस्त वाटलं तिथे गेल्यानंतर, कारण गावाकडचं वातावरण खूप सुंदर असतं. सगळीकडे हिरवी झाडं आणि प्रसन्नता असं
शुद्ध वातावरण असते आणि खूप छान असे आता बोरीच्या झाडाखाली आम्ही चाललेलो आहे. हे बघा मोठं बोरीचं झाड आहे. तर ते कंपाऊंडच्या थोडंसं बाहेर होतं, तर त्याच्यामुळे मुलांना बाहेर जाता आलं नाही. तर काठीने थोडंफार काढलीत तर आणि काही खाली पडले होते, तर आम्ही ती काही चांगली स्वच्छ धुवून वगैरे घेतली मुलांनी आणि काही झाडाची तोडली. तर मुलं काय ऐकत नव्हती, म्हणून तिथल्या ताई होत्या त्यांनी आम्हाला त्यांच्याजवळ त्यांनी जे जमा केलेले होते बोरं ते मुलांना खायला दिली होती. तर खूप छान स्वभाव आहे त्यांचा. हे बघा मुलांना सगळ्यांना बोलत बोरं घ्या असे म्हणून. याला द्या याला. थँक्यू म्हणा काकींना. हा का. चायनीज घेतले, सांगितलं त्यांना. आईस्क्रीम खाऊ और मतलब बाग बघितला डोळ्यांचा या ताईंचा. ताईची मैत्रीण आहे, खूप सुंदर आहे.
हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यावर सगळ्यांना धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच आणि सपोर्ट करत राहा. थँक्यू.